ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण डेली ॲनालिसिस तसंच वीकली ॲनालिसिस बघत असतो गोल्डमध्ये आणि आज आपण वीकली ॲनालिसिस बघणार आहोत गोल्डमध्ये. गोल्डमध्ये नेक्स्ट बिग न्यूज कोणत्या आहेत? गोल्डमध्ये कुठला ट्रॅप तर नाही आहे ना? काल झालेले फ्रायडेमध्ये जी कॅन्डलची मुवमेंट झालेली आहे ती मुवमेंट अचानक अशी का झाली आणि नेक्स्ट वीकमध्ये काय होणार आहे गोल्डसोबत? हा नक्की ट्रॅप तर नाही आहे ना बायर्ससाठी? आणि मार्केट पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर कंटिन्यू करणार आहे का? चला आज हे सर्व क्वेश्चनचे आन्सर्स आपण फाइंड करणार आहोत. तर जे ॲनालिसिस आहे स्टार्ट टू एंड बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला स्टार्ट करूया व्हिडिओ. ट्रेडर्स, आपण जे ॲनालिसिस आहे ते वीकली चार्टवरून करणार आहोत. वीकमध्ये काय होण्याची अपेक्षा आहे? ॲक्च्युली जर तुम्ही इथे स्ट्रक्चर जर बघितलं तर आपल्याला जो ट्रेंड आहे अजूनही बेरिशच पाहायला मिळतोय. बेरिश ट्रेंडमुळे अजूनही मार्केटमध्ये बुलिश पॅटर्न बनलेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला जे कंटिन्युएशन दिसतंय ते बेरिश आहे. गोल्ड बाउन्स बॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय, सपोर्ट घेताना पाहायला मिळतोय. म्हणून 4000ची लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. जर 4000च्या लेवलला जर गोल्डने ब्रेक डाऊन दिला तर गोल्डमध्ये आपल्याला एक सेल साईड रॅली पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतं. ॲक्च्युली गोल्डमध्ये आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालेलं आहे. त्यानंतर गोल्डने काय केलेलं आहे, हा जो झोन आहे वीकली झोन, या झोनला आपल्याला रिटेस्ट केलेलं पाहायला मिळतंय. बघू शकता हा जो झोन आहे ना, ऑलमोस्ट बघा हा पण झोन तुम्ही ड्रॉ करून ठेवा. याचाच अर्थ काय आहे की गोल्ड जी प्राइस आहे त्या दोन प्राइसमध्ये काय करतंय, कन्सॉलिडेशन करतंय, साईडवेज आहे. ऑलमोस्ट 4269 41 म्हणजे 4100 ते 4000च्या दरम्यान गोल्ड काय करते, आपल्याला कन्सॉलिडेशन करताना पाहायला मिळते. आणि इथं आपल्याला एक छान असा रिटेस्टही आपण म्हणू शकतो या झोनला गोल्डमध्ये झालेली आहे. पण जी क्लोजिंग आहे ती डाऊन साईड झाली नाही, त्यामुळे फुल आपण इथे एकदम प्रूफ नाही करू शकत की गोल्डमध्ये सेलिंग जास्त पाहायला मिळेल. तरीही गोल्ड बेरिश आहे. मग आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये काय काय पॉसिबिलिटीज आहे, त्या पॉसिबिलिटीजमध्ये आपण काय करणार आहोत, डेली टाईम फ्रेममध्ये एकदा शिफ्ट करूया. आणि डेली टाईम फ्रेमला जर इथे कॅन्डल क्लोजिंग ग्रीन दिलेली आहे, हा ट्रॅप तर नाही आहे ना बायरसाठी? मे बी ट्रॅप असू शकतो. मे बी सोमवारी ज्यावेळेस मार्केट ओपन होईल, सोमवारी मार्केट ओपन होताना आपल्याला डाऊन साईड ओपन होऊन जर अपसाईड गेलं तर चांगलंच आहे, किंवा अपसाईड जाऊन जर डाऊन साईड आलं तर त्यासाठी आपण आता डेली बाईस जे आहे ते चेकआउट करणार आहोत. तर मेन मेजर प्राईस आहे 3962 अँड 4077. ओके, 4077 टू 3962 ही जी रेंज आहे इम्पॉर्टंट आहे, राईट. 39 ऑलमोस्ट 70ची जरी लेवल घेतली ना तुम्ही तरी चालेल. तर ही जी लेवल आहे ही इम्पॉर्टंट आहे. जर या लेवलला उद्या जर गोल्डमध्ये किंवा या आठवड्यामध्ये ब्रेकडाऊन मिळाला तर मग गोल्ड आपल्याला काय पाहायला मिळू शकतं, डाऊन साईड आपल्याला पाहायला मिळू शकतं. डाऊन साईड त्याची रॅली आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यासाठीचे आपले लेवल्स पहिल्यांदा मी तुम्हाला क्लिअर करून देते आणि नेक्स्ट सिनॅरिओचे पण लेवल्स तुम्हाला लगेचच देऊन देते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. ओके, लास्ट जी सेलिंग आहे आपली, जिथून बाईंग आपल्याला पाहायला मिळाली आहे ती ऑलमोस्ट 3888 या लेवलला आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 3888 ही लेवल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, इम्पॉर्टंट काम करून जाणार आहे. तर ही जी लेवल आहे ती तुम्ही मेन्शन करून ठेवा. ओके, राईट. 388 म्हणजे 3880ची जी लेवल आहे ना ती लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. इथे एक आपल्याला झोनही पाहायला मिळतोय डेली टाईम फ्रेमवरती. तर मार्केट मे बी या झोनची जर लिक्विडिटी घेण्यासाठी गेलंच तर आपल्याला इथे अलर्ट राहायचं आहे आणि इमिडिएट लगेचच बाय न करता आपण जे प्राइजेस ड्रॉ केलेले आहेत त्याच प्राईजला ड्रॉ करा. फ्रेंड्स, ऑलमोस्ट काय होत असतं, लिक्विडिटी हंट होत असते, त्यामुळे मार्केट त्या प्राईजपासून 5 ते 10 पॉईंट नक्कीच ड्रॉप होऊ शकतं. ओके, राईट. तर तुम्हाला हे कन्सिडर करून चालायचं आहे. त्यानंतर पण बऱ्याच वेळा मी जे आपण लेवल्स दिलेले आहेत त्यानंतर बाउन्स बॅकच पाहायला मिळालेला आहे. तर वेट करा, पेशन्स ठेवा आणि ट्रेड करा. ओके, ठीक आहे. तर हे लेवल्स, की लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट सेलिंग प्राईस जी आहे, जोपर्यंत सेलिंग होणार आणि तुम्ही तिथून बाय अलर्ट जो आहे 3812 पर्यंत आपल्याला सेलिंग पाहायला मिळू शकते. तिथून तुम्हाला एक छान बाय साईड रॅली पाहायला मिळू शकते. ओके, हा सिनॅरिओ होता आपला सेलिंगसाठीचा वीकली ॲनालिसिसचा. आता आपण नेक्स्ट मूव्ह करणार आहोत बाईंगसाठी मार्केटमध्ये काय झाल्यानंतर आपल्याला बाईंगची पॉसिबिलिटी मिळणार आहे. तर त्यासाठी मी काय करते, लोअर टाईम फ्रेमला स्विच करते. लोअर टाईम फ्रेममध्ये खूप मेजर स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर मेजर स्ट्रक्चर कुठलं आहे, तर मेजर स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न इथे पाहायला मिळतो आहे. ओके, इथे डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न आहे, तुम्ही बघू शकता. मार्केटने काय केलेलं आहे, तर एक
ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करून रेजिस्टन्स घेऊन ड्रॉप दिलेला आहे आणि त्यानंतर एक सपोर्ट पकडून 3956 अराउंड 3960चा जो सपोर्ट आहे तो स्ट्रॉंग सपोर्ट ॲज अ काम केलेला आहे आणि इथेच मार्केट स्ट्रगल करते. जर मार्केटने याच ट्रेंड लाईनला, लिसन केअरफुली, याच ट्रेंड लाईनला जर ब्रेकआउट दिला तरच मार्केटमध्ये बाय साईड ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार आहे. मग ही प्राईस कुठली आहे तर ती प्राईसचा झोनही मी तुम्हाला मेन्शन करून देते. या प्राईसचा झोन ॲज इट इज तुम्ही तुमच्या सेटअपमध्ये ड्रॉ करून घ्या, राईट. ओके, तर फायनल प्राईस आहे आपली. फायनल प्राईस जो झोन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो ऑलमोस्ट आहे 4076 आणि जी ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाल्यानंतरचा जो झोन इम्पॉर्टंट आहे तो मेजर झोन आहे ऑलमोस्ट 4 आवर टाईम फ्रेममध्ये. तो म्हणजेच काय तर 4042 4030 टू 4040 कन्सिडर करा. 4040 टू 4030 हा झोन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. गोल्डचा जो सिनारिओ आहे बाईंगसाठीचा, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला एक पुलबॅक पाहायला मिळतो का चेक करा आणि त्यानंतर ब्रेकआउट नंतर बाय साईड प्लॅन करा. त्यासाठी प्राईस तुम्हाला जी मिळणार आहे ती प्राईस ऑलमोस्ट हीच मिळणार आहे 4030 अराउंड 33. ओके, ठीक आहे. तर या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा चेक आउट करा. ब्रेकडाऊनसाठी तुम्ही काय करणार आहे, ब्रेकडाऊनसाठीही तुम्ही काय करणार, या ज्या ट्रँगलला ब्रेकआउट नंतर आपल्याला रिटेस्ट पाहायला मिळाला तर आपल्याला डाऊन साईड मुवमेंट पाहायला मिळणार आहे आणि जर आपल्याला ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला अप साईड मुवमेंट नक्कीच गोल्डमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हे दोन एक महत्त्वाची इम्पॉर्टंट टिप. तर ज्यावेळेस गोल्डमध्ये किंवा कुठल्याही करन्सीमध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झालेला असतो त्यावेळेस लगेचच बाय किंवा सेलसाठी ज्या पण लेवल्स आहेत तिथे करू नका. मेजर झोन ड्रॉ करा. झोन जे ड्रॉ करायचे आहेत ते आपल्याला 1 आवर अँड 4 आवरमध्येच ड्रॉ करायचे आहे, जेणेकरून हे स्ट्रॉंग झोन असतात जे रिस्पेक्ट करतात आणि तुम्हाला छान ऑपॉर्च्युनिटी मिळते. तिथे तुम्ही प्राईस ड्रॉ करा आणि तिथेच तुम्ही काय करा, ट्रेड करा. ओके, तर ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊनच्या कन्सेप्टकडे खूप इम्पॉर्टंट लक्ष द्या. मेजर न्यूज असल्यावरती पण लक्ष देत जा, बघत चला आणि अशाच पद्धतीने छान ट्रेडिंग करा. अशाच आपल्या टेक्निकल आणि प्राइस ॲक्शन बेस ॲनालिसिससाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.